काय करायला बघे मित्रा, चल आपल्याला चहा प्यायला जायचंय. प्लीज मला 5 अरे मिनिट. एवढं काय अरे व्हायचं? आज कंप्लीट करायचंय दादा, मला खूपच अवघड केलंय माझं. एवढं काय टेन्शन घ्यायला रे? 5 मिनिटं प्लीज. काय भेटणार आहे करून तुला? प्लीज दादा अरे सोड चल. काय अरे मी हात जोडतो, हे करू दे, काय मला भेटणार काम आहे तुला? करायचं. करून दे. एज काय आहे? काय करताय तुम्ही? कोण एक वगैरे बोलत होतं? 21 वर्षाच्या वयाचे आहेत ना तुम्ही? तुमच्यासारख्या वयामध्येच सुखदेव, राजगुरू, भगतसिंग यांनी देशासाठी त्यांचा प्राण गमावला, त्यांची जवानी कुर्बानी केली, शहीद झाले ते आपल्यासाठी. आणि आपण काय म्हणतो आपल्या वयामध्ये, अरे चला मजा करू, हे करू. अरे देशासाठी तर आपण काहीच करू शकलो नाही, पण आपल्या मायबाबांसाठी तरी काहीतरी करू, काहीतरी करून दाखवायचं जिद्द ठेवा. सॉरी बोलून फायदा नाही रे. सॉरी कोण बोलतो? जो परत परत चुका करतो. सॉरी म्हणजे काय की आता चुका केलो, परत पुन्हा चुका करणार आहे. चुका करू नका. जो अभ्यास करताय त्याला करू द्या, आणि तुम्ही स्वतः पण अभ्यास करा आणि पुढे जावा आणि स्वतःचं नाव कमवा आणि आपल्या मायबापाचं पण नाव पुढे आणा. आणि लक्षात ठेवा एक गोष्ट, समाज तुम्हाला तेव्हाच चांगला म्हणणार आहे ज्यावेळी तुम्ही कमवताय. समाज तुम्हाला तेव्हाच किंमत देणार आहे जेव्हा तुम्ही पैसे कमवतात. तुम्ही पैसे कमवत नसाल, आईबापाच्या नावावरती तुम्ही जर जगत असाल तर समाज तुम्हाला थुतू करणार आहे. तुम्हाला समाजामध्ये काहीच किंमत नाही राहणार आहे. मग सगळेजण व्यवस्थित अभ्यास करणार ना? आपले स्वप्न पूर्ण करणार ना? तुमचं वय मॅटर नाही करत. तुम्ही 18 वर्षाचे आहेत का 21 वर्षाचे आहेत का 25 वर्षाचे आहात, पण मॅटर करतो ते म्हणजे तुमचा गुण, तुमचा स्वभाव, तुमचा कॉन्फिडन्स. जर तुमचा कॉन्फिडन्स चांगला असला आणि तुम्ही 100% देत असाल आणि हार्डवर्क करत असाल, नक्की आयुष्यामध्ये तुम्हाला यश भेटेल.